नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सोलकढी तयार करूया. 5 ते 10 आमसोले अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ठेवा. 1 ओला नारळ खवून घेतला आहे. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरे, 1 इंच आले चिरून घेतले आहे. अर्धी वाटीभर बीट चिरून घेतला आहे. आता हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया. आमसोलाचे पाणी सुद्धा घातले आहे. आता यामध्ये 1 वाटीभर पाणी घातले आहे. हे बघा, आता हे वाटण तयार आहे. यामध्ये पुन्हा 1 ग्लास पाणी घातलं आहे. एका पातेल्यावर हे गाळणे ठेवले आहे. याप्रमाणे आता याचा रस काढूया. हे बघा, हा नारळाचा रस मी चांगला गाळून घेतला आहे. नारळाचा चव टाकू नका. हा तुम्ही आमटी भाजीमध्ये वापरू शकता. आता सोलकढी तयार आहे. यामध्ये थोडेसे मीठ घालते. आता चांगले ढवळूया. हे बघा, या सोलकढीला खूप छान रंग आलेला आहे. या सोलकढीची चवसुद्धा खूपच छान झाली आहे. ही सोलकढी तुम्ही फ्रीजमध्ये काही वेळ ठेवून थंडगार सर्व करा. ही सोलकढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.